खरं तर जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या निषेधार्थ हा काँग्रेसकडून जे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत आहेत आमदार सतीश पाटील. साहेब, काय नेमकं सांगू? गेले 3 महिने झालं राहुल गांधी नीटच्या संदर्भात या देशभर छात्रों की गूंजच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत. त्यानंतर गेल्या महिन्याभरात या देशातले कोट्यावधी युवक युवती रस्त्यावर उतरले. मागणी होती धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, परंतु आज त्यांनी राजीनामा दिला असला तरी या घोटाळ्यातल्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 2024मध्ये ज्यांनी घोटाळा केला त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे. मोदी सरकार विद्यार्थ्यांना न्याय देत नाही आणि जे विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. एकंदरीत बघायला गेलं तर आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. आपल्या नेमक्या पुढच्या मागण्या कशा असणार आहेत? कारण विद्यार्थ्यांवर हा जो अमानुष हल्ला आहे तो मोठ्या प्रमाणात झाला होता आणि गुन्हे देखील झाले. विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण की पहिली परीक्षा दिल्यानंतर दुसरी परीक्षा द्यावी लागली. 20 विद्यार्थ्यांनी या देशामध्ये जीव गमावला. पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे या तरुणांची की या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त या भाजप सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांनी माफी मागावी अशी आमची अपेक्षा आहे. इथून पुढे हे जे आंदोलन आहे आंदोलनाची नेमकी आता भूमिका कशी असणार आहे? कारण देश जवळपास म्हणायला गेलं तर अखंड भारतातून याचा जो रोष आहे तो व्यक्त होतोय. नाही, 100% म्हणजे गेले महिनाभर सगळे कोट्यावधी तरुण युवक आणि युवती रस्त्यावर उतरल्यावर सरकारला जाग आली. एक माणसासाठी हा देश पूर्ण ठप्प ठेवायचं काम भाजपने केलं होतं. एका माणसाचा राजीनामा घ्यायला सुद्धा 3 महिने त्यांनी घालवले आणि म्हणून आत्तासुद्धा आम्हाला विश्वास नाही की उद्या काय होईल. उद्या महिन्याभरानं धर्मेंद्र प्रधान परत दुसऱ्या खात्याचे मंत्री होऊ नयेत एवढी अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची देखील मागणी कुठं ना कुठेतरी होताना पाहायला मिळते. नाही, जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे अशी देशातल्या लोकांची इच्छा आहे. जसं की आत्ता आपण पाहिलं हे जे आंदोलन आहे ते आणखीनच कुठं ना कुठेतरी वाढणार अशी एक प्रतिक्रिया आमदार सतीश पाटील यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.